हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाउज पेपर कटिंग. मी येथे फोल्ड करून पेपर घेतला आहे. येथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट निघणार आहे, त्यामुळे पेपर फोल्ड करून घेतला. कटोरी वाढीसाठी 2 इंचावर टिक करून घेतली. कटोरी येथेच वाढणार आहे, नंतर वाढवण्याची गरज नाही. 2 इंचावर टिक करून रेष ओढून घ्यायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील उंचीवरून पुढील उंची निघणार आहे, त्यासाठी मागील उंची मोजून घ्यायची. त्यानंतर चेस्ट साईज मोजून घ्यायची. चेस्ट साईज मध्ये शिलाई मार्जिन साठी 1 किंवा 1.5 वाढवायचं. मागील उंची मोजत असताना 13.5 झाली होती. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुढील उंची 13.5 - 1 बरोबर 12.5 झालं होतं. त्यानंतर मागील उंची 13.5 + 1 बरोबर 14.5 झालं होतं. तर पुढील उंची 12.5 आणि मागील उंची 14.5 घ्यायची. पुढील उंची कमी धरली कारण क्रॉसपट्टी जोडणार आहे, त्यामुळे 12.5 पुढील उंची धरली. चेस्ट साईज टाकायची आणि त्यानंतर पुढील उंची आणि मागील उंची टाकायची. 12.5 आणि 14.5. खालच्या साईडला 12.5 आणि 14.5 वर टिक करायची आणि वरच्या बाजूलाही 12.5 आणि 14.5 वर टिक करायची, कारण रेष समान येण्यासाठी. कटोरी ब्लाउज माप टाकत असताना सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे उंची. उंची बरोबर टाकता आली पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यासाठी उंची कशी घ्यायची हे परत एकदा समजावून सांगते. ब्लाउजची उंची मोजल्यानंतर 13.5 झाली. पुढील उंचीमध्ये 13.5 - 1 12.5 होते आणि मागील उंचीमध्ये 13.5 + 1 करायचं 14.5 होते. 12.5 आणि 14.5 उंची धरायची. साईज नुसार गळा रुंदी आणि शोल्डर टाकायचा. तर गळा रुंदी आहे 2.5 आणि शोल्डर आहे 3. साईज नुसार मुंडा 6 घ्यायचा. येथे पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा निघणार आहे, त्यामुळे येथे 1 इंचावर टिक केली आणि अर्धा इंचावर टिक केली आणि आकार दिला. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मुंड्याला आकार द्यायचा. त्यानंतर साईज नुसार पुढील गळा उंची आहे 6 वर टिक करायची आणि चौकोनी बॉक्स तयार करायचा आणि आकार द्यायचा. त्यानंतर 2 इंचावर टिक केली आहे, त्याच्या आतील बाजूला अर्धा इंचावर टिक करायची आणि गळ्याला आकार द्यायचा. गळ्याला अर्धा इंचावर टिक केल्यानंतर इथे 1.5 इंचावर टिक करायची. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा दुसरा पॉइंट म्हणजे कटोरी. कटोरी काढण्यासाठी साईज नुसार वेगवेगळी मापे आहेत. मी येथे चार्ट काढला आहे. हा चार्ट लक्षपूर्वक बघायचा आहे. येथे छाती आहे 10 + 1 बरोबर 11. तर 10 ची छाती घ्यायची आहे. 10 ची छाती आहे 6.6. छातीचे माप 10.5 असेल तर 7 घ्यायची आणि 11 असेल तर 7.3. येथे मी चेस्ट साईज 10 साठी 6.6 टाकणार आहे. 6.6 टाकून झाल्यानंतर 1.5 इंचावर आपण टिक केली होती तिथे तिरके धरायचं. तिरके धरून त्याच्या निम्म करायचं. निम्म 4.5 आला आहे, तिथून 1.5 इंचावर खाली टिक करायची. हा खालचा त्रिकोण सेम आहे का चेक करायचं. चेक करून झाल्यानंतर त्रिकोणी रेष ओढून घ्यायची. त्यानंतर गळ्यामध्ये अर्धा इंच वाढवलं होतं आणि इकडे 1.5 इंचावर टिक केली होती, तेथे रेष ओढून घ्यायची. येथे गळ्यावर 3 इंचावर टिक करायची. त्यानंतर मुंड्याच्या भागाकडे आडवी 2 इंचावर टिक करायची. येथे कटोरी तयार करण्यासाठी रेष ओढून घ्यायची. आता कटोरीला व्यवस्थित गोलाकार द्यायचा. कटोरी येथे तयार करून झाली आहे. मी येथे चार्टचा वापर करून कटोरी काढली आहे. तुम्हीही चार्टचा स्क्रीनशॉट काढून वेगवेगळ्या साईजच्या कटोरी बनवू शकता. खालच्या साईडला असा गोलाकार द्यायचा. तुम्हाला पाहिजे असेल तर त्रिकोणीही ठेवू शकता आणि गोलाकारही देऊ शकता. आता आपण पेपर कट करून घेऊ. हा कट केलेला भाग आहे तो मागील उंचीचा आहे. हा नको असलेला भाग पहिल्यांदा कट करून घ्यायचा. सर्वात महत्त्वाचा तिसरा पॉइंट म्हणजे मुंडा कट करणे, कारण पहिल्यांदा मुंडा कट करत असताना मागील मुंडा कट करून घ्यायचा. बऱ्याच वेळा मुंडा कट करत असताना चूक होते. पुढील मुंडा कट करत असताना हा नंतर करायचा आहे. दोन्ही भाग वेगवेगळे केल्यानंतर दोन्हीही मुंडा एकाच वेळी कट होणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर मुंडा कट करून झाल्यानंतर पुढील गळा कट करून घ्यायचा. त्यानंतर कटोरीच्या खालच्या साईडचा गोलाकार कट करून घ्यायचा. आता येथे कटोरी आणि कटोरी साईडचा भाग कट करून घ्यायचा. पुढील पार्टचं पेपर कटिंग करून झाला. आता मागील पार्टचा पेपर कटिंग करून घेऊ. त्यानंतर कटोरीच्या खालच्या साईडला गोलाकार आहे का चेक करायचं. जास्त असेल तर कट करून घ्यायचं. बॅक पार्ट कटिंग करत असताना सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपण जे कटोरी वाढीवसाठी पहिल्यांदा 2 इंचाची पट्टी घेतली होती ती कट करून टाकायची. त्यानंतर महत्त्वाचा चौथा पॉइंट म्हणजे बॅक पार्टची मापे टाकत असताना पेपर बरोबर ठेवला आहे का हे चेक करायचं.
कारण कटोरी वाढवण्यासाठी 2 इंचाची पट्टी येथे कट करून टाकत असताना चुकून उंचीमध्ये 2 इंचाची पट्टी कट करू शकतो. चेस्ट साईज मध्ये कटोरी वाढीसाठी 2 इंचाची पट्टी घेतली होती, ती येथे कट करायची आहे, उंचीमध्ये कट करायची नाही, हे येथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर गळा उंची 2.5 टाकून मागील गळा कट करून घ्यायचा. मापाला आलेल्या मागील गळ्याची उंची येथे टाकायची आहे. येथे बॅक पार्ट तयार झाला. सर्वात लास्टचा पार्ट म्हणजे क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टी काढत असताना प्रत्येक साईज साठी 3.5 अडीचची पट्टी घ्यायची. फक्त उंचीमध्ये बदल करायचा आहे. कटोरी पेपर कटिंगचे 5 पार्ट निघतात, त्यातील 5वा पार्ट आहे बाही घडी. बाहीची घडी टाकत असताना शोल्डर ते मुंडा मोजून घ्यायचं. बाही घडी टाकण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. शोल्डर ते मुंडा मोजल्यानंतर 8 झालं, 8 मध्ये 1 ऍड करायचं, 9 होते. पूर्ण बाहीची घडी 9 टाकायची. बाही घडी टाकल्यानंतर बॉक्स तयार करून घ्यायचा. बाहीची उंची टाकत असताना मापाला आलेली उंची टाकायची. बाहीच्या उंचीनुसार खड्डा 2.5 घ्यायचा. बाहीची उंची कमी आहे त्यामुळे ते खड्डा 2.5 घेतला आहे. बाहीची उंची जास्त असेल तर खड्डा 3 घ्यायचा. येथे 1 पावावर टिक करून घेतली, तिरके 2.5 वर घेतली. इथे 3 इंचावर टिक करून त्यानंतर बाहीला आकार दिला. बाहीला आकार देत असताना फिश शेप आकार द्यायचा. त्यानंतर दंडघेर टाकायचा आणि दंडघेर टाकल्यानंतर शिलाई मार्जिन साठी 2 इंचावर टिक करायची. येथे बाहीचं माप टाकून झालं आहे. बाही येथे कट करून घ्यायची. त्याचबरोबर कटोरी स्टिचिंगचे पूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले आहे, तिथे जाऊन व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नंतर नवीन एका व्हिडिओमध्ये.